श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिंचनसूर येथे स्थित चिंचूर महापूरताई लक्ष्मीची संपूर्ण माहिती। हे गाव कलबुर्गी जिल्ह्यापासून 22 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। येथे आपण बस, ऑटो किंवा स्वगाडीने पोहोचता येते। येथे दरवर्षी एप्रिल ते मे या महिन्यात मोठी यात्रा भरते। येथे असलेले देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे, जे की समदड झाडामध्येच स्थापित आहे। या झाडालाच चांदीचा मुखवटा, साडी व शृंगार केली जाते। ही देवी इच्छापूर्ती आहे व जागृत देवी म्हणून देखील ओळखली जाते। अनेक भावी भक्त येथे बरेच लांबून कर्नाटक, महाराष्ट्र किंवा आंध्रा येथून श्रद्धेने येथे येतात। या देवीला कालिका देवी असे देखील म्हणतात, म्हणून या देवीचे नवस पूर्ण करण्यासाठी मांसाहारचा किंवा पुरणपोळी या दोन्ही नैवेद्य नवसानुसार अर्पण केले जाते। ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। येथे मंगळवारी व शुक्रवारी प्रचंड अशी गर्दी असते भावी भक्तांची। अशी मान्यता आहे की या देवीला 7 मुलं देखील आहेत। मंदिराच्या परिसरामध्ये अनेक दुकाने आहेत, ज्यामध्ये नारळ व सर्व पूजेचा सामान तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। चिंचनसूर गावापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर हा जो मंदिराचा परिसर आहे तो आहे। यात्रेच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्येच देवीची पूजा येथे केली जाते। त्यानंतर वर्षभरासाठी परत चिंचनसूर गावामध्ये देवीची आराधना केली जाते। येथे परडी देखील भरली जाते।